मिरजेत खड्डे बनले, मृत्यूचे सापळे, चारचाकी वाहनाचे चाक खड्ड्यात रुतल्याने गाडीचे किरकोळ नुकसान, जीव गेल्यावर महापालिकेला जाग येणार का, संतप्त सवाल. मिरज शहरामध्ये आज रस्त्याच्या कडेला धोकादायक खड्ड्यात चारचाकी वाहनाचे चाक रुतल्याने वाहन बाहेर काढण्यासाठी मोठी दमछाक झाली. मिरज तालुका क्रीडा संकुल समोर रस्त्याच्या कडेला खोदून ठेवलेल्या खड्ड्यात हा अपघात घडलाय. यासारखे अनेक खड्डे मिरज शहरात धोकादायक मृत्यूचे सापळे बनले आहेत. ड्रेनेज, पाईपलाईन त्याचबरोबर अनेक कामांसाठी रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून सोडून देण्यात आले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांच्या भोवती झाडे झुडपे उगवून आल्याने खड्डे दिसून येत नाहीत. परिणामी वाहन पार्किंग करताना आणि रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पादचाऱ्यांना हे खड्डे मृत्यूचे सापळे बनले आहेत. शास्त्री चौक, जवाहर हायस्कूल, कोकणे गल्ली, दत्त अपार्टमेंट समोर, तालुका क्रीडा संकुल अशा विविध ठिकाणी हे मृत्यूचे सापळे दिसून येत आहेत. आणि याबाबत महापालिका प्रशासनाने मात्र गांधारीची भूमिका घेतली असून एखादा निष्पाप जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जातो आहे. SVN मराठीसाठी गणेश आवळे, मिरज.